नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर पालकांना चिंता असते की आपल्या पाल्याने कोणतं प्रशिक्षण घ्यावं किंवा कोणतं शैक्षणिक बाजू निवडावी। तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणास घेऊन आलेलो आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकवल्या जाणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या ट्रेड विषयी माहिती आपणास मी या व्हिडिओमध्ये देत आहे। इयत्ता 10वीच्या निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होते, याची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी व आपला ऑनलाईन अर्ज विहित ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर सादर करावा। नमस्कार विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर हा जो ट्रेड आहे, या ट्रेड विषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ट्रेडचं नाव आहे एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर। हा जो कोर्सचा प्रकार आहे इंजिनिअरिंग ट्रेड आहे, अभियांत्रिकी आधारित ट्रेड। कोर्सचा जो कालावधी आहे 2 वर्ष आहे। एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या ट्रेडमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे, किमान 10वी पास, मॅथ्स आणि सायन्स विषय असणं आवश्यक आहे। या व्यवसायाचं प्रशिक्षण कोणत्या कोणत्या संस्थांमध्ये दिलं जातं? भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ITI आहेत की ज्या NCVT आणि SCVT मान्यता प्राप्त आहेत, या संस्थांमध्ये एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जातं। हे ट्रेड अनेक संस्थांमध्ये उपलब्ध नाहीत। काही ज्या ठराविक संस्था आहेत, महाराष्ट्रामधील नागपूर, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांच्या संस्थांमध्ये एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते। या कोर्समध्ये, या ट्रेडमध्ये काय शिकवले जाते? विमानांचे ढाचे स्ट्रक्चर तयार करणे व बसवणे, एरोनॉटिकल उपकरणांचे फिटिंग व देखभाल, मेटल कटिंग, रिवेटिंग, वेल्डिंग व शीट मेटल वर्क, ब्ल्यूप्रिंट्स व ड्रॉइंग समजून घेणे, विमान निर्मितीमध्ये वापरले जाणारे टूल्स व मोजमाप उपकरणे वापरणे, एव्हिएशन सेफ्टी प्रोटोकॉल व गाईडलाईन्स। हा ट्रेड कंप्लीट केल्यानंतर, पूर्ण केल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे जॉब आपणास उपलब्ध होऊ शकतात? तर एअरक्राफ्ट स्ट्रक्चर फिटर, इक्विपमेंट मेंटेनन्स टेक्निशियन, शीट मेटल टेक्निशियन, असेंब्ली लाईन वर्कर एरोस्पेस, क्वालिटी कंट्रोल असिस्टंट एव्हिएशन। एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट हा व्यवसाय पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणाच्या ज्या संधी उपलब्ध आहेत, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी अप्रेंटिसशिप करू शकतात। त्यानंतर डिप्लोमा इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हे उच्च शिक्षण घेऊ शकतात, किंवा बॅचलर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन हा BHOC हा जो कोर्स आहे, किंवा इतर अन्य तांत्रिक कोर्सेस जे एव्हिएशन इंडस्ट्रीशी रिलेटेड आहेत, असे कोर्सेस सुद्धा हा ट्रेड उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थी करू शकतात। ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, डिफेन्स क्षेत्र, इंडियन एअरफोर्स, HAL, DRDO, प्रायव्हेट एअरक्राफ्ट कंपन्या, विमानतळ दुरुस्ती व मेंटेनन्स कंपन्या, एरोस्पेस मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, MRO मेंटेनन्स रिपेअर अँड ओव्हरऑल कंपन्या, या ठिकाणी एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर हा व्यवसाय पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत। रोजगारामध्ये सरासरी मिळणारे जे वेतन आहे, जो पगार आहे,
सुरुवातीला प्रशिक्षणार्थी असताना 12,000 ते 20,000 दरमहा वेतन मिळू शकते. तदनंतर अनुभवानुसार 30 ते 50,000 रुपये इतका पगार मिळू शकतो. हा व्यवसाय केल्यानंतर परदेशात रोजगारासाठी चांगली मागणी आहे, की ज्या ठिकाणी हा कोर्स पूर्ण केलेले प्रशिक्षणार्थी असतील त्यांना 80,000 किंवा त्या देशाच्या रुपयानुसार, त्या देशाच्या चलनानुसार त्यांना वेतन मिळू शकते. या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत बघा, जे एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या व्यवसायामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रशिक्षण दिलं जातं, ते प्रशिक्षण कशा पद्धतीचे असेल. प्रशिक्षणाच्या या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण जी माहिती घेतली की या कोर्समध्ये कोणत्या कोणत्या बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. तर हा जो कोर्स आहे प्रात्यक्षिक आधारित कोर्स आहे. एरोनॉटिकल एव्हिएशन इंडस्ट्रीशी असणारे जे प्रात्यक्षिक आहे ते प्रात्यक्षिक या व्यवसायामध्ये शिकवले जातात. या व्यवसायामध्ये जे प्रात्यक्षिकाचा जो दर्जा आहे तो उत्तम प्रकारचा दर्जा आहे. ज्या संस्थांमध्ये या व्यवसायाचं प्रशिक्षण दिलं जातं त्या ठिकाणी अत्याधुनिक प्रकारची मशिनरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशा प्रकारची जी प्रात्यक्षिकं आहेत ती प्रात्यक्षिकं या व्यवसायामध्ये घेतली जातात. व्यवसायामध्ये प्रात्यक्षिकं घेतल्यानंतर एक परिपूर्ण असा प्रशिक्षणार्थी या व्यवसायातून तयार होतो की जो एव्हिएशन इंडस्ट्रीची गरज पूर्ण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून नवीन नवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन हिट करा. धन्यवाद.